आहेत. या मायलेकींना स्वामी श्री चक्रधरांनी चतुर्विध दानाचं महत्व सांगत असताना हा दृष्टांत निरूपण केलेला आहे. परमेश्वराची जी दान आहेत ते कोणते आहेत? लीळादान, संबंधदान, ग्रहणादान, कैवल्यदान. हे 4 दान चतुर्विध दान आहेत परमेश्वराचे. आणि बाकीची दानं परमेश्वर आपल्याला देतात, परंतु परमेश्वराच्या अखत्यारीतले, परमेश्वराला प्रिय असलेले दानं हे आहेत. या दानापैकी देतात ते परमेश्वर पैकीचे असतात. बाकीचे देवतांची दानं परमेश्वर देतात. देवतांची दानं दिलेले आपण बघितलेले आहेत. रामदेवाला दिलेत, दादोसाला दिलेत, आणि इतरांना जो जे वांछील ते तो लाहो. याप्रमाणे स्वामींनी ज्याचा ज्याचा अधिकार पाहून त्याला ते दिलेला आहे. या खेई गोई किती श्रीमंत आहेत? तर त्या 800 वर्षापूर्वी त्यांच्या घरी त्यांचा जो देवहारा आहे, देवहारा तो त्या काळी म्हणजे 800 वर्षापूर्वी 5 लक्षाचा होता. एवढ्या त्या श्रीमंत होत्या. म्हणून आपण म्हणतो की आपल्याला काही नाही म्हणून आपण अनुसरावं, म्हणून संन्यास घ्यावा, तर असं नाही. तर त्याग करणे हा संन्यासामागचा मुख्य उद्देश आहे. आणि ज्याच्याजवळ काहीच नाही तो कशाचा त्याग करेल? त्याजवळ काही त्याग करायला काही नाही, म्हणून भगवंताने त्याला देखील विधी दिलाय की देव माझा मी देवाचा. आपल्या वासनेचा त्याग करावा, त्याला पुष्ट वासनेचा त्याग म्हणतात. की आता जगातल्या ज्या काही वासना आहेत, घर माझं, पत्नी माझी, मुलं माझे, हे सर्व सोडून आता काय म्हणायचं? फक्त देव माझा मी देवाचा. बस एवढं जरी केलं तरी भगवंत त्याला पदरी घेतात. पदरी त्यालाही मोक्ष मार्गाचे द्वार खुले करतात. या खेई गोई वशी स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला म्हटलं की त्याग जैसा खेई गोईचा. म्हणजे त्यांच्या त्यागाबद्दल स्वामी श्री चक्रधरांनी प्रशंसा केलेली आहे की त्यांनी आपलं घर सोडलं, दार सोडलं, घरात कुत्रे घुसले, घरातले तुपाचे लोट, दुधाचे लोट बाहेर येऊ लागले. त्यांचा भाचा त्यांना सांगायला आला की तुमचं घर तुम्ही सांभाळा, तुमच्या घरात कुत्रे घुसलेले आहेत. तरी देखील त्या गेल्या नाही. स्वामींना म्हणतात की येतं काही लागते, तुम्हाला काही लागते का? असं म्हणतात की येतं काही लागत नाही, आम्हाला काही लागणार नाही. तर त्या पाहायलाही गेल्या नाही. भाच्याला म्हणतात तुला काय करायचं ते तू कर, पण त्या परत गेल्या नाही. म्हणजे ईश्वराला सर्व सोडून, सर्वस्व त्यागून त्या अनुसरतात, परमेश्वराच्या सन्निधानी राहतात. म्हणून स्वामी श्री चक्रधर त्यांच्याबद्दल म्हणतात की त्याग जैसा खेई गोईचा. ते ह्या खेई गोई प्रति स्वामींनी हा समुद्राचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. तर दृष्टांत येणे प्रकारे कौणी एक समुद्राशी उद्यमा जाती. आपण आजही बघतोय की समुद्रामध्ये उद्योग करणारे आजकालचे नवीन उद्योग आहेत, नवीन आहेत. रिलायन्सची फॅक्टरी आहे, पेट्रोल काढायची फॅक्टरी आहे. पण त्या काळी ते काही नव्हतं, मात्र समुद्रामध्ये लोक जायचे. आजही कोळी लोक जातात, कशा करतात? मासे पकडण्याकरता जातात ना. परंतु काही हुशार माणसं कशा करता जातात? तर हा समुद्र आहे, या समुद्रात कोणी माणिक ढुंडायला जातं, कोणी कवळे ढुंडायला जातं, कोणी अनर्घ रत्ने ढुंडायला जातं. तर ते त्या प्रकारचा दृष्टांत कौणी एक समुद्राशी उद्यमा जाते. उद्यमा म्हणजे उद्योग करायला जातो, व्यवसाय करायला जातो. एक कवडे देखती ते कवडे भरती. म्हणजे त्याला कवडे सापडतात समुद्रामध्ये, तर तो कवडे भरतो. ते कवडे भरती ते कवडाची ढाले जाते. ढाले जाते म्हणजे संतुष्ट होतात की आपल्याला कवडे भेटले. म्हणजे त्या काळी कवड्याचं एक महत्व होतं. कवडे पैशासारखेच चालत होते, म्हणून त्या कवड्याला तो घेतो आणि तेने करून तो संतुष्ट होतो, संपन्न मानतो. आता की माझं काम झालं, मला खूप मिळालं, आणि तो कवडाची ढाले जाती आणि तो आपल्या घराकडे निघून जातो. एक म्हणती. दुसरा मनुष्य काय म्हणतो? त्याच्यापेक्षा हुशार आहे, त्याच्यापेक्षा थोडासा बुद्धिमान आहे. तो म्हणतो की हे समुद्री माणिक मोती असते. हा एवढा मोठा विशाल समुद्र आहे, या समुद्रामध्ये काय नाही तर माणिक आहेत, मोती आहेत. म्हणून माणिक मोती असते ते परते जाते, म्हणजे आणि पुढे जातात आणि खोल भागात जातात, तिथे उद्योग करतात, उद्यम करतात. ते माणिक मोती भरते, त्यांना माणिक मोती सापडतात. शिंपल्यामध्ये मोती सापडतात ना, माणिक मोती सापडते. ते माणिक मोती भरती ते तेनेची धाले जाती. म्हणजे माणिक मोती भरतात आणि माणिक मोतीने संतुष्ट होतात आणि आपल्या गावाकडे विकण्याकरता घेऊन जातात. एक म्हणती हा समुद्र ये समुद्री काही एक नसे. हा एवढा मोठा विशाल समुद्र आहे, ज्याचा अंत आपण लागू शकत नाही. आता आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये एक पक्ष येतो की आम्हा समुद्राची सत्ता झाली पर पैल तीर नेणं. म्हणजे पूर्वीच्या काळी पलीकडचं तीर कुठे आहे हे काही सांगता येत नव्हतं. आजकाल आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सर्व जग पादाक्रांत करीत आहोत. आपल्याला सर्व जगातले कानेकोपऱ्यात आपल्या मोबाईलवरच बघायला मिळतात. हा वेळेचा परिणाम आहे. परंतु त्या काळी
आम्हाला समुद्राची सत्ता झाली, म्हणजे समुद्राची सत्ता आमची आहे का, समुद्र आमचा आहे, परंतु समुद्राचं पैलतीर कुठपर्यंत हे आपल्याला सांगता येत नसायचं. तर हा तिसरा जो मनुष्य आहे तो म्हणतो की हे समुद्री काही एक नसे, समुद्री अनर्घ रत्ने असतील. हा एवढा मोठा समुद्र आहे, या समुद्रामध्ये काय आहे तर अनर्घ रत्ने आहेत, म्हणजे याची किंमत केल्या जाऊ शकत नाही, असे रत्ने आपल्याला समुद्रात सापडू शकतात. म्हणून ते राहती, म्हणजे तिथे वास्तव्य करतात, मुक्काम करतात, उद्योग करतात आणि मग अनर्घ रत्नाचा उद्यम करतील. अनर्घ रत्न शोधण्याकरता उद्योग करतात, व्यवसाय करतात आणि मग त्यांना अनर्घ रत्न सापडतात. म्हणजे जो प्रयत्न करतो तर त्या प्रयत्नाने त्यांना अनर्घ रत्नाची प्राप्ती होते. मग गावाशी येते, ते अनर्घ रत्न घेऊन गावाला येतात. रायाशी भेटती, म्हणजे त्या गावचा त्या प्रांतातला जो काही राजा असेल तोच घेईल ना, दुसरं कोण घेणार अनर्घ रत्ने. अनर्घ रत्ने घेऊन ते गावाशी रायाशी भेटती. राव रत्न पारखी बोलावी. राजा काय करतो, मग आपल्याजवळ जो रत्नाची पारखी करणारा जो मनुष्य असतो त्याला राजा बोलवतो आणि म्हणतो याशी रूप करी. म्हणजे हे जे अनर्घ रत्न यांनी आणलेले आहेत अत्यंत प्रयत्न करून, अत्यंत मेहनत करून, रिस्क घेऊन, ते याचं रूप कर, म्हणजे याची किंमत लाव. किंमत काय आहे ते तू आम्हाला सांग, म्हणजे याला आपल्याला किंमत देता येईल. जो रत्न पारखी आहे, जोहरी आहे, तो इमानदार आहे, तो यथातथ्य त्याची किंमत सांगतो. तो अशी याशी रूप करी. तर तो काय म्हणतो की याशी रूप नाही, म्हणजे याचं किंमत आपल्याला करता येत नाही, इतकं हे अमोल आहे, इतकं हे अमोलिक आहे. आणि तो म्हणतो की दुसरा कोणी जर म्हणत असेल की एवढी किंमत द्या, एवढी किंमत द्या, तर तयाची जिव्हे तयाची जीभ झडे का तयाची जिव्हे कुष्ठ लागे. म्हणजे कोणी एखादा दुसरा जोहरीचा तुम्ही बोलवला आणि त्याला जर म्हटलं किंमत करा, त्याने जर किंमत केली तर मी सांगतो की तयाची जिव्हे कुष्ठ लागे, म्हणजे त्याची जीभ झडून जाईल, त्याची जीभ झडून जाईल. इतकं हे अमोल रत्न आहे, याचं किंमत करता येत नाही. मग तयाशी ओवाळणी पडे. मग राजा प्रसन्न होऊन त्याला इतकं देतो की त्याला ते जन्मभर संपत नाही, खाता खाता त्याला ते संपत नाही. मग त्यासाठी त्याने केलेले प्रयत्न, त्यासाठी केलेले त्याने उद्योग, तो महत्वाचा आहे की त्याने प्रयत्न किती केले, मेहनत किती केलेली आहे, म्हणून त्याचं हे फळ त्याला मिळालेलं आहे. तयाची रत्ने ती तैशीची पडती, तयाशी ओवाणी पडे ते तयाशी खावया होय, म्हणजे जन्मपर्यंत त्याला ते संपत नाही. आणि तयाची रत्ने ती तैशीची असती, तेराशी केतुने एकदी खावया झाला. म्हणजे दुसरा जो व्यापारी आहे, व्यवसाय करणारा उद्यम आहे, त्याने पण रत्न आणलेले आहे, परंतु त्याला तेवढी ओवाणी पडत नाही. काही दिवसपर्यंत त्याचा चरितार्थ चालतो, त्याचा संसार काही दिवसपर्यंत चालतो, महिना, 2 महिने, 4 महिने, 5 महिने, वर्षभर चालेल, इतकं राजा त्याला संपत्ती देतो आणि ते रत्न घेतो. म्हणजेच जो अनर्घ रत्न घेतो त्याच्या मात्र जीवनाचा प्रश्न संपून जातो, जीवनाचं जेवढं काही लागणार आहे ते त्याला मिळून जातं. आणि जो दुसरा आहे ज्याने थोड्या प्रयत्नामध्ये आणलेले आहेत माणिक मोती, त्याला मात्र काही दिवसापर्यंत त्याची व्यवस्था होते, एवढंच त्याला पैसे मिळतात. येराशी केतुले एकदी खावया झाले मग नाही, म्हणजे वर्षभर तो खाऊ शकतो. तैसे परमेश्वर सन्निधानी असतात. तैसे, आता तैसे आला म्हणजे केशराज बसांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. तैसे परमेश्वर सन्निधानी असतात. आता केशराज बसांनी आपल्या समोर रूपक मांडलेलं आहे की परमेश्वराचं सन्निधान आहे. परमेश्वर म्हणजे काय, समुद्र आहे. परमेश्वर म्हणजे काय, समुद्र आहे. आता त्याच्या ठिकाणी येणारे जे माणसं आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे येतात. सन्निधानामध्ये सगळे सारखे येत नाही, कथेमध्ये सगळे सारखे येत नाहीत, आपल्या घरामध्ये सगळे सारखे येत नाहीत. म्हणजे इथे काय, इथे पण आपल्याला वेगळेपणा दिसतो. द्वैत म्हणजे वेगळेपणा. तर तैसे परमेश्वर सन्निधानी असता एक शिल्पविद्या झाले जाते. परमेश्वराने काय दिलेलं आहे, शिल्पविद्या. शिल्पविद्या म्हणजे कर्मभूमीपासून इंद्रादिकापर्यंत ज्या विद्या आहेत देवतांच्या, त्याला शिल्पविद्या असं म्हटलं जातं. रामदेव दादोसाला कोणती विद्या होती, तर शिल्पविद्या. आपण श्री चक्रपाणी महाराजांना म्हणतो की 52 पुरुषा विद्यादानी. 52 पुरुषाला म्हणजे स्थूळ विद्या दिली आहे, म्हणजे ब्रह्मादिकापासून ब्रह्मादिक, शेषशय्या, भैरव, विश्व आणि माया या देवतांच्या ज्या विद्या आहेत त्याला स्थूळ विद्यावंत म्हणतात किंवा अप्रोक्ष विद्यावंत म्हणतात. आणि इंद्रादिकापासून खाली कर्ण होईपर्यंत ज्या ज्या विद्या आहेत त्याला शिल्पविद्या म्हणतात. तर 84 पुरुषांना श्री चक्रपाणी महाराजांनी शिल्पविद्येचं दान दिलेलं आहे आणि 52 पुरुषांना स्थूळ विद्येचं दान दिलं आहे. म्हणजे परमेश्वरापासून काय,
शिल्पविद्या मिळते, देवतेंच्या विद्या मिळतात. तुम्ही जे मागाल ते मिळतं. हो, उभयदृश्य अवतारापासून तुम्ही जे मागाल ते मिळतं. न दिसणारही मिळतं, दिसणारही मिळतं. जे मागाल तुम्ही ते मिळतं. परंतु त्या परमेश्वराकडे काय आहे, सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर तो आपल्याला या कर्मबंधनापासून, भवसंसारापासून मुक्त करू शकतो. आपण ते न मागता आपण बाकीचे चिल्लर विषय मागतो ना. आणि त्याच्याकडे दुकान कशाचं आहे, तर मोक्ष देण्याचं. आणि आपण म्हणतो की नाही, खारीक, खोबरं, बदाम, सुपारी द्या, है ना. नाही, मला याचीच गरज आहे, कारण मला रोज भूक लागते म्हणून त्याचीच गरज आहे. रोज मला त्याची गरज पडते म्हणून मला तेच गरज आहे. पण आपली कायमची कटकट मिळवणारी गरज आपण कधी भागवत नाही. त्याच्याजवळ तर कायमची गरज भागवण्याचं यंत्र आहे, ते तो देऊ शकतो तुम्हाला. पण तुम्ही आपण मागत नाही, तुम्ही मागत नाही, आपण मागत नाही. कारण आपला उद्यम म्हणजे आपला व्यवसाय हा कमी आहे. अनर्गरत्नाचा उद्यम आपण करीत नाही. आपण कशाचा उद्योग करतो, माणिक मोत्याचा उद्यम करतो, कवड्याचा उद्यम करतो. आणि मग कवड्या भेटली, कवड्यात आपण समाधानी होतो. कवड्यामध्ये धालेपण म्हणजे तृप्तपण मानतो, माणिक मोत्यामध्ये तृप्तपण मानतो. पण अनर्गरत्नाचा उद्यम मात्र आपण करीत नाही. आणि म्हणूनच आपण भ्रमत आहोत. अनर्गरत्नाचा उद्यम आपल्याकडून होत नाही म्हणून आपण भ्रमित आहोत आणि भ्रमत आहोत.